Good morning, everyone. Welcome to the lecture of Science and Technology, Part First. We see our first chapter, which is the gravitation. In last lecture, we are learn about centripetal force. So, what is meant by centripetal force and what are the example of that? In today's lecture, we are learn about a Kepler's law of planetary motions. There are three laws of motions. That means Kepler's first law, second law, and third law. We see one by one of these law. Kepler's laws. Planetary motion had been observed by astronomers since ancient times. Before Galileo, all observation of planets' position were made with the naked eyes. प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे ग्रहांची गती. खूप सुरुवातीच्या काळापासून मानव हा ग्रहांच्या स्थितीविषयक त्यांच्या गतीविषयक निरीक्षण करत होता. परंतु गॅलिलिओच्या आधी म्हणजेच ज्या वेळेस टेलिस्कोपचा शोध लावला नव्हता त्या वेळेसच्या आधीपासून मानव या ग्रहांची स्थिती किंवा त्यांची पोझिशन ही फक्त नेक्ड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी त्यांचं निरीक्षण करत होता. बट by the 16th century, a lot of data were available about the planetary positions and motions. Johannes Kepler studied these data. He noticed that the motion of a planet follows the certain laws. He studied three laws describe the planetary motions. These are known as the Kepler's law, which are given below. 16व्या शतकात याच ग्रहांच्या पोझिशन्स म्हणजे स्थिती आणि मोशन्स म्हणजेच गतीविषयक काही माहिती समोर आली. त्याचाच अभ्यास केपलर या सायंटिस्टने करून त्यांनी ग्रह हे ठराविक नियमानुसार फिरतात असे सांगण्यात आले आणि याच अभ्यासातून त्यांनी प्लॅनेटरी मोशन्सशी रिलेटेड 3 लॉज तयार केले. यालाच आपण केपलर्स लॉ असे म्हणतो. डू यू नो an ellipse is a curve obtained when the cone is cut by inclined plane. It has two focal points. In sum of distance to the two focal point from every point on the curve is a constant. वरील डायग्राममध्ये पाहिले असता तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही लेफ्ट साईडची वरची डायग्राम पाहत असाल तर त्या ठिकाणी कोणाची आकृती दिली आहे आणि कोणाच्या आकृतीचे मध्ये सेक्शन किंवा त्या ठिकाणी मधून कट केला आहे आणि तो मिळणारा भाग हा इलिप्स असतो. त्या ठिकाणी इलिप्स जर तुम्ही निरीक्षण करत असाल ऑब्झर्वेशन जर करत असाल तुम्ही डायग्राममध्ये तर कोणाच्या खाली किंवा ज्याला आपण राईट साईडला सुद्धा म्हणू शकतो राईट साईडला जी डायग्राम दिली आहे म्हणजे कोण कट केल्यानंतर त्याचा बेस ज्या आकाराचा राहील तो आकार म्हणजे इलिप्स त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर त्याचे पॉईंट हे 2 फोकल पॉईंट असतात. फर्स्ट म्हणजे F1 आणि सेकंड म्हणजे F2. F1 and F2 are 2 focal point of the ellipse shown in a figure. If A, B, C are the 3 points of an ellipse, then AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. जर तुम्ही डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलंस तर त्या इलिप्समध्ये ABC हे पॉईंट त्या इलिप्सच्या सर्कम्फरन्सवरती आहेत एजवरती आहेत बरोबर आणि F1 पासून A म्हणजे F1A हे डिस्टन्स प्लस AF2 हे डिस्टन्स हे F1B प्लस BF2 या डिस्टन्स एवढं असतं. ओके. त्याचप्रमाणे C हा पॉईंटसुद्धा इलिप्सवरती आहे त्यापासून म्हणजे C पासून फोकल पॉईंट F1 म्हणजे CF1 प्लस CF2 हे डिस्टन्स ते सुद्धा BF1 प्लस BF2 एवढंच असतं. यावरून आपल्याला समजतं AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. म्हणजे इलिप्समध्ये कुठलाही पॉईंट असेल तरीही
त्या दोन फोकल पॉईंटपासून त्या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते इतर पॉईंट्सच्या कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्यांची सम ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर आपण पुन्हा एकदा डायग्रामकडे आलो आणि डायग्रामचं निरीक्षण केलं तर आपण सहज सांगू शकतो की डिस्टन्स बिटवीन बी अँड F1 म्हणजे BF1 आणि AF2, बरोबर, हे दोन्ही सेम दिसताना. त्याचबरोबर CF1 हे सुद्धा सेम दिसतात आणि AF1, BF2 आणि CF2 हे तिन्ही डिस्टन्स सेम दिसतात, म्हणून त्यांची समही सेम आहे. सम म्हणजेच काय, त्यांची बेरीज ही समान असते कुठल्याही पॉईंटला, किंवा समान असते म्हणण्यापेक्षा त्यालाच आपण कॉन्स्टंट असते, त्यामध्ये व्हेरिएशन नसतात. नाउ वी सी द नेक्स्ट टॉपिक विच इज द केपलर फर्स्ट लॉ. So what is the Kepler first law? So the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. म्हणजे केपलरसनचा फर्स्ट लॉ काय आहे तर ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, म्हणजे ऑर्बिट म्हणजे कक्षा, प्लॅनेट म्हणजे ग्रह, ग्रहांची फिरण्याची जी कक्षा आहे ती ॲन इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार आहे. जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर कुठलाही ग्रह सूर्याभोवती सर्क्युलर पोझिशनमध्ये फिरत नाही, तर तो इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकारामध्ये फिरतो. आणि जर प्लॅनेट हा सनभोवती इलिप्समध्ये किंवा ग्रह हा सूर्याभोवती लंबवर्तुळाकारामध्ये फिरत असेल तर सन ॲट वन ऑफ द फोसाय म्हणजे सूर्य हा एका नाभीच्या ठिकाणी असतो. नाभी म्हणजे फोकल पॉईंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सूर्य हा F1 पाशी असेल किंवा F2 पाशी असेल. ठीक आहे, अशा प्रकारे दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ केपलर. फिगर 1.4 shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by S. या ठिकाणी जर तुम्ही डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर डायग्रामच्या मध्ये रेड कलरचा जो सर्कल दिसतोय आपल्याला तो विच इज द सन म्हणजे विच इज डिनोटेड बाय S, आणि अराउंड द सन म्हणजे सनच्या भोवती, सूर्याच्या भोवती जी इलिप्टिकल ऑर्बिट आहे, जी लंबवर्तुळाकार कक्षा आहे, ते का प्लॅनेटची आहे. मग तो प्लॅनेट कुठलाही असेल, अर्थ, मर्क्युरी, विनस एक्सेट्रा, कोणताही. दिस वॉज द फर्स्ट लॉ. सो व्हॉट इज द सेकंड लॉ? सो केपलर्स सेकंड लॉ इज द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. पहा, याआधीही आपल्याला माहीत होतं किंवा आपण फर्स्ट लॉमध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस सूर्याच्या भोवती एखादा ग्रह हा लंबवर्तुळाकारमध्ये फिरत असतो, लंबवर्तुळाकार म्हणजे एका ठराविक पॉईंटला त्याचं सूर्यापासूनचं त्या ग्रहाचं डिस्टन्स हे कमी होतं, जसं डायग्राममध्ये दाखवलं आहे पहा. आणि तो जसं जसं ग्रह तो लांब जाईल एका पर्टिक्युलर पॉईंटला त्याचं डिस्टन्स हे काय होतं, सूर्यापासून वाढत जातं. अशा दोन कंडिशन्स असतात. डायग्राममध्ये आपल्याला 1 मंथ म्हणजे एका महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे. 1 मंथ विच इज द इक्वल टाईम ऑफ इंटरवल, म्हणजे सूर्याच्या जेव्हा तो जवळ असतो त्यावेळेस एका महिन्यामध्ये तो किती अंतर पार करतोय आणि सूर्यापासून लांब गेल्यानंतर एका महिन्यात किती अंतर पार करतोय. यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सूर्याच्या जवळ जेव्हा तो ग्रह असतो तेव्हाच त्याचा स्पीड हा जास्त असतो, आणि सूर्यापासून लांब गेल्यावरती हा त्याचा स्पीड कसा होतो, कमी होतो. आणि याच व्हेरिएशनमुळे किंवा याच गोष्टींमुळे त्या जो एरिया जो आहे दोन्ही स्टेटला, म्हणजे तो प्लॅनेट सूर्याच्या जवळ असो किंवा सूर्यापासून लांब असो. जर डायग्राममध्ये तुम्ही या डायग्राममध्ये पाहिलं तर जेव्हा तो सूर्याच्या जवळ आहे त्यावेळेस एवढं अंतर त्याने क्रॉस केलं आहे. ठीक आहे, त्यामुळे जो ट्रायंगल त्या ठिकाणी तयार झाला आहे त्याचा एरिया आणि बी पॉईंटपर्यंत गेल्यावरती जे अंतर क्रॉस केलं आहे त्याचा एरिया, हा दोन्हीचा एरिया समान असतो, म्हणजेच A इक्वल टू B. AB and CD are distance covered by the planet in equal time, that means after equal intervals of time.
The position of by the planet starting point A and C are shown by B and D respectively. The straight line AS and CS sweeps equal area in equal interval of time. That means area ASB and CSD are equal. या डायग्राममध्ये जसं मी आधीच्या 2 डायग्राममध्ये एक्सप्लेन केलं तुम्हाला, सेम तेच आहे. जर एखादा प्लॅनेट हा पॉईंट ए पासून बी पर्यंत जर एका दिवसात जात असेल, आधी आपण एक महिना घेतला होता, एक मंथ घेतला होता एक्झाम्पल, आता आपण एक दिवस घेऊयात. ए पासून बी पर्यंत जायला 1 दिवस लागतो, बरोबर. सी पासून डी पर्यंत जायला सुद्धा 1 दिवस लागतो आणि ई पासून एफ पर्यंत जायला सुद्धा 1 दिवस लागतो. तर त्यावरून आपण सांगू शकतो की एरिया ऑफ ASB, म्हणजे बघा तुम्ही डायग्राममध्ये हे पॉईंट एस म्हणजे सन, ASB इक्वल टू एरिया ऑफ DSC अँड इक्वल टू एरिया ऑफ ESF, म्हणजे तिन्ही एरिया समान असतात. दिस इज द केपलर सेकंड लॉ. आज आपण या ठिकाणी केपलरचं फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ पाहिलेला आहे. सो we see in next lecture the Kepler's third law.